हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही सगळे? मला वाटतं तुम्ही मजेतच असतील. तर मी हेडफोन लावला कारण की खूप इथं थंड आहे. तर एकदम कानाला थंड वाटतंय तर मग त्रास होतो कानाला, कान दुखायला लागतात माझे. तर मी हेडफोन लावलाय. तुम्ही समोर बघू शकता पूर्ण अजूनपर्यंत जो धुका आहे तो गेलेला नाही. एकदम गार वातावरण आहे आणि आज मी जरा लवकरच निघालो. आज आपला मूड खराब आहे आणि आज मी टाइमच्या खूप लवकरच पोचलो. मी इकडे 7:30लाच पोचलोय. घरातून मी 7:12ला काहीतरी निघालो. तर मित्रांनो, जर लाईफमध्ये असं होत असेल ना, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरपेक्षा पण जास्त पैशाला महत्त्व असेल ना, मतलब नाही फॅमिलीचा. मला याच गोष्टीमुळे राग आलेला. तर मी घरून लवकर निघालो. माझं डोकं खूप गरम झालेला. नको उगत बोललो, भांडण व्हायचं घरी. तर त्याच टॉपिक वरून आमचा भांडण झालेलं. तर मग निघालो मी घरून. तर आता एक पोचलोय कंपनीच्या पाठी आहे. रस्त्यातून एवढा मोठी गाडी गेलं. तर मित्रांनो, मी असं बोलत होतो गाईस, स्वतःवरती डिपेंड राहायला शिका आणि स्वतःची काळजी घ्या, बल्कि ना दुसऱ्यांची घ्या. दुसरे काय तुम्हाला आज बघतील, उद्या नाही बघणार. तर मित्रांनो, स्वतःची काळजी पहिली घ्या. आता मी पोचलो पाठी. तुम्ही मॉर्निंग बघू शकतात. तर मित्रांनो, मी आता निघालोय. तिकडून निघालो कारण की 8 झालेत. आता गेट ओपन झाला असेल आणि सगळे मित्र लोक, म्हणजे त्या कंपनीमधले पुरं लोक दिसतातच समोर. लोक पण चाललेत. तर जास्त उशीर नाही करत, मी चाललो आता. लवकर पोचलो तर अजून चांगलंय. तर आता पोचेन, मग मोबाईल मग माझ्या लॉकर मध्ये असणार आहे कारण की मोबाईल यूज नाही आहे. तर मग मला लॉकर मध्ये ठेवायला लागेल मोबाईलला. तर मित्रांनो, मी आता जरा इकडे आलोय. जरा शांतता हवी होती. जरा डोकं दुखतंय माझं खूप. तर आलेलो इकडे. पूर्ण जरा शांत आहे वातावरण. इकडे आलेलो. जरा वेळ अंधार झाला का मग जाण गेलो. तर मित्रांनो, मला लाईफने खूप गोष्टी शिकवल्यात. तसं म्हटलं तर खूप काय शिकलो आहे मी लाईफमधून. कोणासोबत राहायचं, कोणासोबत नाही राहायचं. तर मित्रांनो, जर तुमचे पण मित्र लोक जर सिगरेट वगैरे काय ह्याचं व्यसन करत असतील तर मित्रांनो, त्यांच्यासोबत जास्त राहू नका. कारण की ती लत तुम्हाला पण लागू शकते आणि तुमची जिंदगी बर्बाद होऊ शकते. तर मी तुम्हाला एवढं सांगतो की प्लीज जरा स्वतःवरती लक्ष द्या आणि तुमच्या आरोग्यावरती पण. तर मित्रांनो, मी एवढं सांगतो आहे की हर एक गोष्टी पाठी आहे ना, पैसा आहे. पैसा जर पैसा आहे तर तुमचे मित्र लोक आहेत आणि जर पैसा आहे तर फॅमिली आहे. तर पैशाने जास्तीत जास्त करून मला खूप गोष्टी शिकवल्या. आता सध्या माझ्याकडे जरा कडकी चालू आहे. तर आता कोण पण मित्र लोक मला विचारत नाही असं तसं. आणि फॅमिलीमध्ये पण भाव नाही भेटत, काय एवढा खास नाही. जिथं बघल्या तिकडे टोकतात मला आणि काय ना काय बोलत बसतात. आणि मग काय, जेव्हा पैसा येईल खिशामध्ये तेव्हा मग लाडी गोडी लावतील. मित्र लोक पण जवळ येतील. तर मित्रांनो, अशा खोट्या मित्रांपासून तर सांगतो लांबच राहा. फॅमिलीचं एवढं काय नाही सांगत मी, कारण की किती पण काय केलं तरी पण ते आपली फॅमिली आहे. रात्री पण जेवलो नव्हतो, सकाळी पण मग बिना नाश्त्याच्याच गेलो कामाला. डब्बा पण नाही घेतलेला मी, उपाशीच. आता पण काय खाल्लं नाही आहे मी, नुसतं पाणी प्यायलं. भूक पण नाही लागत आहे मला की काय खाईन वगैरे. तर आता जाईन मी घरी. तर मित्रांनो, मी घरी आलोय आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढा काय नव्हता.
कारण की काम होता तर थकलो एकदम जाम. तर एवढं काय नव्हतं आजच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.